प्रसारित झालेल्या बातमीतून मला कळालं की महापालिकेचा कर्मचारी म्हणून मी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं एक राजकीय पदावर असताना त्या ठिकाणी पगार नामक देय रक्कम मी घेतलेली आहे असा एक आरोप माझ्यावर करण्यात आला। या ठिकाणी माझ्यावर झालेला जो आरोप आहे तो अत्यंत निंदनीय आणि चुकीचा होता आणि सफाई कर्मचारी म्हणून या सांगली नगरीची काही काळ का होईना मी सेवा करू चुकलो। त्यानंतर एका गुन्ह्यामध्ये मी अडकलो आणि त्यामध्ये अडकल्यामुळं मला 2005 डिसेंबर महिन्यामध्ये निलंबित करण्यात आलं होतं। त्यानंतर मी त्यामधून जामीनवर सुटल्यानंतर शासनाच्या नियमानुसार माझ्या उदरनिर्वाहासाठी निधी दिला जातो, त्याला उदरनिर्वाह निधी असं म्हटलं जातं, त्याला पगार म्हटलं जात नाही। त्यासाठी प्रत्येक महिन्याला विनंती अर्ज माझा घेतला जात होता आणि तो मी अर्ज महापालिकेला करत होतो। त्यावेळी चिल्लाळ नावाची व्यक्ती ही क्लार्क होती आणि त्यांच्यापुढं तो विनंती अर्ज दाखल करून दर महिन्याला मी त्यांच्याकडून तो निधी घेत होतो। तो कार्यकाल माझा 2012पर्यंतचा आहे। 2012 ते 13पर्यंत मी तो मानधन उदयनिर्वाहाचा निधी तो घेत होतो आणि ते रीतसर घेत होतो, शासनाच्या नियमानुसार घेत होतो। परंतु 2011ला तुम्हाला माहीत असेल की आमच्या राहत्या वस्तीवर महापालिकेने एक आक्रमक भूमिका घेतली। त्या भूमिकेमध्ये मी त्या ठिकाणी असलेल्या मातेपूर्व आयुक्ताच्या विरुद्ध ताकदीनं लढा उभा केला आणि माझ्यासहित माझ्या समाजाला न्याय मिळवून द्यायला त्या ठिकाणी यशस्वी ठरलो। त्यावेळी सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवक, उपमहापौर, आत्ताचे जे आमचे सेनेचे नगरसेवक आहेत ते माझ्या पाठीशी होते। पृथ्वीराज भैया, संभाजी आप्पा पवार आमदार होते ते माझ्या पाठीशी होते। त्यामुळं तो लढा माझा यशस्वी झाला। मी बाहेरही रस्त्यावरही यशस्वी झालो आणि कोर्टातही मला त्या ठिकाणी यश प्राप्त झालं। त्यामुळं महापालिका माझं काही वाईट करू शकली नाही, परंतु ती एक सनक त्या आयुक्ताच्या, त्यावेळच्या तत्कालीन आयुक्ताच्या डोक्यात होती आणि 2012 साली ज्यावेळी त्याचा सेवा कार्यकाल या ठिकाणी सांगलीतला संपुष्टात आला त्या नसताना मला पुन्हा कामावर नियुक्त करा असा एक आदेश पारित करून गेला, तो माझ्यापर्यंत पोचला नाही आणि तसं त्यांच्याकडे रेकॉर्डही नाही। त्याने आता तयार करून किंवा त्यावेळेचं काही झालेलं असेल षडयंत्र त्यानुसार ते दाखवतात की मला माहिती दिलेली होती आणि मी घेतलं नाही, परंतु माझ्या तर निदर्शनास ते आलं नव्हतं। त्यानंतर हळीगळे सर म्हणून आपले कामगार अधिकारी होते त्यावेळेचे तत्कालीन लोक, त्यांनी काय केलं होतं की बदली कर्मचाऱ्याच्या नंतर आपण मानधनवर काही कर्मचारी घेतलेले आणि त्यांना नियुक्ती आदेश द्यायचे अधिकार हे त्यावेळेच्या तत्कालीन कामगार अधिकाऱ्यांना होते आणि कामगार अधिकाऱ्यांच्या सहीने आपण मानधनवर कर्मचारी भरती घेत होतो। परंतु त्याचाही त्यावेळी घोडेबाजार झाला आणि ज्या 104 कर्मचारी घ्यायचे होते, परंतु 104हून अधिक कर्मचाऱ्यांची संख्या झाली, त्यांचे काही महिने पगारसुद्धा निघाले आणि ही बाब नंतर शासनाच्या लक्षात आल्यावर ती एक बाब माझ्या पण कानावर आली। त्यावेळी तिने आयडिया ही केली की ह्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी एका सफाई कर्मचाऱ्याला त्यामध्ये आरोपी दाखवून त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावला। फिर्यादी हे हळीगळेच झाले आणि ह्या सगळ्या भूमिकेचा मी विरोध केला। हा 2012 ते 13 मधला कालखंडातला विषय आहे। मी त्याला विरोध केल्यानंतर त्यांनी मला देय जाणारं मानधन बंद केलं। ते बंद केल्यानंतर काही घडामोडी घडल्यानंतर मला एक लक्षात आलं की सांगलीमध्ये आपल्याला जर कुणाला आपल्या समाजाला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्या पुढं असलेल्या राजकीय पैलवानाला मारायचं असेल तर राजकीय पैलवान व्हायला पाहिजे। मग मी विचारपूर्वक शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला की मी 2013मध्ये मानधन घ्यायचं बंद केलं आणि मानधन बंद झाल्यानंतर 6 महिन्यानंतर मी एका राजकीय पक्षामध्ये गेलो। त्यानंतर कधीही महापालिकेकडे मी कोणत्याही प्रकारचा निधी मागायला गेलेलो नाही आणि त्याचेही पुरावे म्हणजे जोपर्यंत मी कर्मचारी म्हणून या महापालिकेकडनं मानधन घेत होतो तोपर्यंत मी कोणत्याही पक्षाशी निगडीत नव्हतो। मी प्राप्त केलेलं यश ह्या सगळ्यातनं माझं खच्चीकरण करायचं, माझा राजकीय अपमान करायचा, लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक असंतुष्ट निर्माण करायच्या उद्दिष्टानं हे केलेलं षडयंत्र आहे ती काम करते आणि त्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी काही बेनिफिट्स आहेत भाऊ। त्यामध्ये काय झाले, 2005ला मला निलंबित केलं, 2008ला मी त्या केसमधून निर्दोष मुक्तता झाली। त्यानंतर मला हजर करून घेण्यासाठी विनंती अर्ज केला, परंतु मला हजर करून घेतलं नाही आणि 2012ला हिने षडयंत्र करून त्यामध्ये दाखवलं की मला नियुक्ती आदेश दिला आहे म्हणून, परंतु त्याच्यावर माझी कुठली पोच नाही, सही नाही, काही नाही। आता हा त्यांचा भाग झाला।
परंतु मी ह्या केसमधनं हायकोर्टात आता अपील झाल्या, त्यात मी निर्दोष झालो आणि ती डॉक्युमेंट मी सबमिट केले. तर एवढ्या वर्षाची सर्व्हिस कालावधी माझी ती कंटिन्यू धरण्यात येईल. एवढ्या वर्षाचा माझा कपात करून रोखलेला पगार तो त्यांना व्याजासकट द्यावा लागेल. परत मी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर ही नोकरी माझ्या कुटुंबात कुणालाही लागेल, अशी वस्तुस्थिती आहे. म्हणून मी राजीनामा दिलेला आहे.